नांदुरात 31 ऑगस्टला भव्य जाहीर सभा. उड्डाणपुलाल शहराबाहेरून उभारण्याची जनहितार्थ मागणी. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र रोजनामा. शहरातून जात असलेल्या उड्डाणपुलाला विरोध म्हणून नागरिक हक्क संरक्षण समितीने 24 ऑगस्ट पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. आज 26 ऑगस्ट रोजी सुद्धा साखळी उपोषण सुरू असून यामध्ये रामभाऊ झांबरे, जगदीश आगरकर आदी उपोषणाला बसलेले आहेत. आंदोलनाचा एक भाग म्हणून नागरिक हक्क संरक्षण समिती नांदुरा यांच्या वतीने सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8 वाजता गांधी चौक नांदुरा येथे ही जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश भाऊ एकड़े, माजी आमदार तथा काँग्रेस नेते राहणार आहेत. सभेचे प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट सतीशजी रोठे, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आझाद हिंद संघटना बुलढाणा, तसेच रामभाऊ झांबरे महाराज, अध्यक्ष नागरिक हक्क संरक्षण समिती नांदुरा उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून गणेशजी नथाणी, अध्यक्ष एकलव्य आश्रम शाळा आणि भागवत पेटकर, शिवसेना शहर प्रमुख नांदुरा, शिंदेगड उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सभेचा प्रमुख विषय आहे नियोजित नांदुरा उड्डाणपुलाच्या विकास कामाला जाहीर पाठिंबा, मात्र तो शहराबाहेरून झाला पाहिजे. हे संभाव्य प्रश्न टाळण्यासाठी समितीने काही पर्यायी विकास कामे सुचवली आहेत. नांदुरा रेल्वेगेट परिसरात गणी पेट्रोल पंप ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरासमोरील मार्गावर रेल्वे लाईन खालून भुयारी मार्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शासकीय विश्रामगृहाजवळील ज्ञानगंगा नदीचा पूल ओलांडल्यानंतर बुहीसिंगा मार्गाचे रुंदीकरण करून रेल्वे पुलालगत नवीन पूल उभारण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. दुसरा पर्याय म्हणून नवीन एसटी बस स्थानकापासून ग्रामीण रुग्णालयाकडे रेल्वे लाईनवरून पर्यायी उड्डाणपूल उभारण्याबाबत योग्य सर्वे करून निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व विषयांवर नागरिकांची भूमिका मांडण्यासाठी आणि जनहिताच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेला नांदुरा शहरवासियांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र रोजनामा. नांदुरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर आमची नजर.